चला, बाहेरचे लोक काय बोलतात आणि माझ्याबद्दल काय विचार करतात ना, हे तर मी कधीच सोडून दिलं आहे. म्हणून मी आता स्वतःकडे जास्तीच लक्ष द्यायला लागले. सकाळी माहीत नाही काय झालं होतं, डोळे इतके खाजवत होते आणि ते डोळे वगैरे वॉश करून घेतलं आणि घरातलं सगळं आटपवलं. माझी फ्रेंड आली होती आणि तिला घेऊन मला बाहेर जायचं होतं, कारण तिला ब्लाऊज स्टिच करायचं होतं आणि माझ्या ओळखीची काकू होती, तिच्याकडेच घेऊन गेलेले होते. कारण या काकू ना माझं ब्लाऊज इतकं छान शिवतात, म्हणून मी तिला सजेस्ट केलं की तू पण यांच्याकडे शिव. घरी आल्यानंतर परत ते जेवण वगैरे केलं आणि इडलीचं मिश्रण मी ऑलरेडी भिजत घातलेलं होतं, तांदूळ आणि डाळ. तर ते वगैरे पेस्ट वगैरे करून घेतलं, कारण डाळ आणि तांदूळ जर वेगवेगळे पेस्ट केले ना तर इडली खूप छान होते म्हणून मी अशा प्रकारे यावेळेस इडलीचं मिश्रण तयार केलेलं होतं. तर मस्त रात्रभर त्याला मी अशा प्रकारे गरम जागेत ठेवलं होतं. आता बघू सकाळी कसे होते, उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार. मी कुठलं काम करेल आणि ते जास्तीचं होणार नाही असं तर होणारच नाही. तुम्हीच बघा कसलं जास्तीचं काम झालं आहे. सगळ्यात पहिले सगळे काम साईडला ठेवले आणि लगेच पीठ मळून घेतलं आणि मस्त सगळं गॅसवट्टा वगैरे क्लीन केला. एक आई आहे तर मला माझ्या मुलाकडे तर लक्ष द्यावंच लागेल, म्हणून सात्विकला सगळं साईडला ठेवून जेवण वगैरे सारून घेतलं. कारण एकदा सात्विक पोटभर जेवला ना तर तो मला कुठल्याच गोष्टीसाठी त्रास देत नाही, कारण मी त्याला असे संस्कार दिले. पप्पा आल्यानंतर सात्विकने खूप पप्पासोबत मस्ती केली, कारण आता सात्विकचं आणि शुभमचं खूप काही पटायला लागलं आहे. माझी त्यांना गरजच नसते. संध्याकाळी शुभम फटाके घेऊन आलेला होता आणि मस्त अशा प्रकारे मी फटाके फोडले आणि तो फटाका ना इतका छान होता, वर गेल्यानंतर खूप छान दिसला होता आणि माझा दिवस असा संपला. भेटे उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.